नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्ट रुपया मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत। मित्रांनो, ह्या व्हिडिओद्वारे आपण समजून घेणार आहोत म्युच्युअल फंड म्हणजे काय, म्युच्युअल फंड कशा प्रकारे चालतो, म्युच्युअल फंडची गुंतवणूक कुठे होते, ही संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओद्वारे घेणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। तर म्युच्युअल फंड म्हणजे काय, तर म्युच्युअल फंड म्हणजे समूह, आणि समूहाने एकत्रित पैसा म्हणून एखाद्या फंड मध्ये गुंतवला जातो तेव्हा त्याला म्हणतात म्युच्युअल फंड। तर हा म्युच्युअल फंड कसा चालतो, म्युच्युअल फंड चालवण्यासाठी सेबीने एएमसीच्या काही कंपन्या नेमलेल्या असतात। जसं की एएमसी म्हणजेच ॲसेट मॅनेजमेंट कंपनी। सांगायचं झालं तर एचडीएफसी म्युच्युअल फंड, एसबीआय म्युच्युअल फंड, कोटक म्युच्युअल फंड, मोतीलाल ओसवाल म्युच्युअल फंड अशा काही कंपन्या आहेत ज्या एएमसी व सेबीच्या अंडर काम करतात। तर म्युच्युअल फंड मध्ये फंड मॅनेजर जे असतात ते गुंतवणूकदारांचे पैसे गुंतवत असतात। अकॉर्डिंग टू रिसर्च अनालिस्ट करून ते संपूर्ण पैसे गुंतवणूकदारांचे पैसे हे मार्केटमध्ये गुंतवून त्याच्यामधून मिळणारा नफा हे गुंतवणूकदारांना देत असतात। तर म्युच्युअल फंडचे आपण प्रकार बघूया। तर म्युच्युअल फंडचे प्रामुख्याने काही प्रकार पडतात। त्यातीलच पहिला प्रकार आहे इक्विटी फंड्स। इक्विटी फंड्स म्हणजे गुंतवणूकदारांचे संपूर्ण पैसे हे शेअर मार्केटमध्ये गुंतवले जातात। ह्याच्यामध्ये हाय रिस्क असली तरी ह्याच्यामधून परतावा मिळण्याची ज्यादा संधी मिळते, त्याच्यामुळे गुंतवणूकदार ह्या इक्विटी फंड्सकडे जास्तीत जास्त आकर्षिले जातात। त्याच्यानंतर येतो तो डेब्ट फंड। डेब्ट फंडमध्ये गुंतवणूक ही सर्वात जास्त कॉर्पोरेट बॉन्ड्स, सिक्युरिटी बॉन्ड्स त्याबरोबर डिबेंचर्स मध्ये होत असते। याच्यामधून एक तुम्ही स्थिर परतावा मिळू शकता। याच्यामध्ये जोखीम ही इक्विटी फंड पेक्षा कमी राहते। त्याच्यानंतर येतो हायब्रिड फंड। हायब्रिड फंड हा इक्विटी फंड्स आणि डेब्ट फंड्स यांचं मिश्रण असतं। याच्यामध्ये गुंतवणूकदारांना स्थिर परतावा त्याचबरोबर थोडीशी जोखीम व स्थिर असा एक परतावा त्यांच्यामधून तुम्हाला मिळत असतो। त्याच्यानंतर येतो इंडेक्स फंड। इंडेक्स फंड हा निर्देशांकांमध्ये गुंतवला जातो, जसं की निफ्टी, सेन्सेक्स हे जे इंडियाचे निर्देशांक आहे याच्यामध्ये हे पैसे गुंतवले जातात व गुंतवणूकदार त्याच्यातून काही ते रिटर्न मिळून जातात। त्याच्यानंतर येतात ELSS म्हणजेच इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम। हा फंड खास टॅक्स धारकांसाठी काढण्यात आलेला आहे। याच्यामध्ये तुम्हाला अंडर 80 च्या अंतर्गत तुम्हाला जवळपास 1.5 लाखांपर्यंत कर बचतीची सवलत मिळते। तर आता आपण जाणून घेऊ म्युच्युअल फंड का करावा। तर तुम्ही बघता महागाईचा दर हा दिवसेंदिवस वाढत आहे। महागाईचा दर जवळपास आता 8% वरती गेलेला आहे। तर म्युच्युअल फंड मधून आपल्याला कमीत कमी 12% परताव्याची कमी आश्वासन दिलं जातं। त्यामुळे म्युच्युअल फंड हा महागाईला बीट करत असतो। त्याचबरोबर तुम्ही भविष्याचा प्लॅन करून घरासाठी, मुलांच्या शिक्षणासाठी किंवा तुमच्या इतर योजनांसाठी तुम्ही म्युच्युअल फंड करून त्याच्यामधून जास्तीत जास्त रिटर्न्स व चांगल्या प्रकारे पैसा कमवू शकता। त्याच्यामुळे म्युच्युअल फंड हा दिवसेंदिवस लोकांमध्ये पसंतीचा विषय ठरत आहे। बँक एफडी जवळपास आपल्याला 7 ते 8% परतावा देत असते, त्यापेक्षा म्युच्युअल फंड हे आपल्याला जवळपास 12% वरती आपल्याला हे परतावे देत असतात। त्यामुळे म्युच्युअल फंड हे जरी जोखमीच्या अधीन असले तरी म्युच्युअल फंड मधून भविष्याच्या दृष्टीने जर तुम्ही गुंतवणूक करत असाल तर तुम्हाला चांगले फायद्याचं ते तुम्हाला आहे। म्युच्युअल फंडमध्ये कोण गुंतवणुकीसाठी इंटरेस्टेड असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे, त्याच्यावर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता किंवा डायरेक्ट कॉल करू शकता। त्याचबरोबर अजून कोणत्या विषयांवर तुम्हाला माहिती घेण्यासाठी आवडेल ते मला कमेंट करून नक्की सांगा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।